लाईफ इंडिया टीव्ही न्यूज. भिवंडी तालुक्यातील कुकसे गावामध्ये ग्रुप ग्रामपंचायत कुकसे येथे नुकताच दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी माजी सरपंच व विद्यमान प्रशासक सौ संगीता राजू माने आणि ग्रामसेवक शरद हरी फरडे यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत हद्दीतील अनुसूचित जाती व जमातीतील ग्रामस्थांसाठी अर्थात आदिवासी बंधू भगिनींसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षातील समाज कल्याण निधी 15% योजनेअंतर्गत ब्लँकेट, हांडा, कळशी आदी साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाला ग्रामस्थ आणि लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. या माध्यमातून गरजू नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त करत ग्रामपंचायतीचे आभार मानले. या कार्यक्रमास ग्रामसेवक शरद हरी फरडे, माजी सरपंच व विद्यमान प्रशासक सौ संगीता राजू माने, श्रमजीवी संघटना जिल्हा उपाध्यक्ष सागर देसक, गणेश सापटे, महिला प्रमुख स्वाती शिंदे, भिवंडी पंचायत समिती माजी सभापती एकनाथ पाटील, श्रमजीवी संघटनेचे सक्रिय कार्यकर्ता राजू माने, माजी सरपंच म्हणून श्याम पारधी, दिलीप पाटील, सौ जागृती सुभाष मागे, तुकाराम फिरंगणे, माजी सरपंच भगवान केने, माजी सदस्य दीपक पारधी, समाजसेवक सुभाष मागे, बाळाराम कासार, शांताराम काटकरी, राहुल भोईर तसेच ग्रामस्थ, आदिवासी बांधव, कर्मचारी व श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्वांचे ग्रामपंचायत कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले आणि कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. तसेच यावेळी हळदी कुंकू व मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. या शिबिरालाही ग्रामस्थांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. उपस्थित डॉक्टर आणि वैद्यकीय पथकाचेही ग्रामपंचायत कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले व सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले. तर चला पाहूया काही क्षणचित्रे व उपस्थित मान्यवरांनी केलेली मनोगते. सर्वांनी कौतुक करणे गरजेचे आहे की असे कार्यक्रम राबवून आपल्या बांधवांसाठी काहीतरी मिळावं, आपल्या आदिवासी बांधवांसाठी काहीतरी मिळावं या उद्देशाने हा कार्यक्रम आमच्या संगीता मॅडम सरपंच तसेच फरडे साहेब आणि यांच्या माध्यमातून एका आणि कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे. आणि या कार्यक्रमासाठी मी माझ्या दांबोळपाडा गावाच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतोय आणि रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी केली जात आहे. कारण की आपण बघतोय का मोठ्या मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये गेल्यावर आपल्याला भरमसाठ पैसे लाटले जातात. तसेच या मुथा कॉलेजचे जे सर्व त्यांची डॉक्टरची टीम आहे त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या या छोट्याशा गावात एवढं मोठं शिबिर लावून सर्व नागरिकांना मोफत असं नेत्र तपासणी, मोतीबिंदू असं हे शिबिर लावलेलं आहे.
तर त्या संधीचा आपण एक फायदा घेतला पाहिजे. तसेच ग्रामपंचायतच्या वतीने या ग्रामपंचायतच्या प्रशासक तसेच माजी सरपंच संगीताताई राजू माने यांच्या माध्यमातून तसेच सर्व सन्माननीय सदस्य या समितीवर जे प्रशासक समितीवर आहे त्यांचे देखील मी अभिनंदन करतो की तुम्ही या सर्वांनी मिळून तसेच या ग्रामपंचायतचे ग्रामसेवक शरदजी फडे साहेब यांच्या माध्यमातून हा एक समाज उपयोगी कार्यक्रम, कारण की तुम्हाला मी सांगू इच्छितो की ग्रामपंचायतीच्या एकूण उत्पन्नापैकी 15% हा निधी अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त यांच्यावर खर्च केलाच पाहिजे. आणि तो या ठिकाणी आमच्या प्रशासक मॅडम या अनुसूचित जमातीच्याच आहेत, तर त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सर्व समितीच्या माध्यमातून हा कार्यक्रम अतिशय छान केला. मला इथे तुम्ही आमंत्रित केलं, माझा मान सन्मान केला, त्याच्याबद्दल मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि ज्यांच्या या प्रयत्नातून हा कार्यक्रम होतो असे आपल्या गावच्या माजी सरपंच मानेताई, राजू भाऊ, उपस्थित व्यासपीठावरील सर्वांची नावं आहेत माझ्याकडे, मग मी नाव घेत नाही, त्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आज या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे असं या ग्रामपंचायत मार्फत हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या ठिकाणी स्वतः भाऊंची येण्याची खूप इच्छा होती, परंतु त्यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे ते येऊ शकले नाहीत. परंतु खूप विश्वास आणि खूप प्रेम हा राजूभाऊ आणि त्यांच्या पत्नीवर त्यांचा आहे आणि मला आवर्जून त्यासाठी त्यांनी फोन केला की काही झालं तरी तू त्या कार्यक्रमाला गेलाच पाहिजे. आणि आज या ठिकाणी अनेक महिन्यांपासून जी काही राजूभाऊंची या इथल्या संपूर्ण ग्रामपंचायत कमिटीची जी काही इच्छा होती की आपण ज्यांच्यामधून निवडून आलेलो आहोत, ज्या लोकांनी आपल्याला नेतृत्व करण्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली, त्यांच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. आणि मला या ग्रामपंचायत कमिटीचा अभिमान वाटतो की कोणताही पक्ष, कोणताही जात धर्माचा मदत न आणता सार्वजनिक कार्यक्रमासाठी सहकार्य कसं केलं पाहिजे ते या ग्रामपंचायत कमिटी मार्फत आपल्याला दिसतो की सार्वजनिक कामासाठी सर्वजण इथे एकत्रित आहेत. मला वाटतं त्यासाठी आपण सर्वांनी त्यांचं एकदा स्वागत करू, कारण अशा ग्रामपंचायत कमिटीच्या मागे जेव्हा आपण सर्व ग्रामस्थ म्हणून राहू त्यावेळी सर्वांना काम करण्याची संधी मिळते, सर्वांना काम करण्याची प्रेरणा मिळते. आणि आपण या ठिकाणी जे काही नेतृत्व करतो हे समाजाचं नेतृत्व करतो. मला असं वाटतं या कार्यक्रमाच्या उद्देशाने या पंचक्रोशीतील जेवढ्या ग्रामपंचायती आहेत त्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये कुठेतरी एक चांगला संदेश जाईल. नाहीतर आम्हाला नेहमी अडचण येते की जेव्हा आम्ही मोर्चे काढतो तेव्हा 15% रकमेचा आम्ही हिशोब मागतो, परंतु आज इथे 15% रक्कमेचा हिशोब मागायची प्रश्नच नाही. इथं तुम्ही स्वतःहून 15% रक्कम वाटप करता. त्यामुळे खरंच एक चांगलासा अभिमान वाटतो आणि खूप चांगल्या प्रकारे तुम्ही नेत्रदान शिबिर असेल, हळदी कुंकू कार्यक्रम असेल आणि या 15% रकमेतून खूप मोठ्या अशा ग्रामपंचायतमध्ये तुम्ही हा कार्यक्रम करता. त्यासाठी मी पुन्हा एकदा आमच्या श्रमजीव संघटनेच्या वतीने आणि सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आणि इथे जे उपस्थित समोर आहेत ते बहुतेक आमच्या संघटनेचे सभासदच दिसतात, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो आम्हाला तुमच्यामुळे बघण्याचा योग आला. त्यामुळे मी तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि अशाच कोणत्याही कार्यक्रमाला आम्ही संघटनेच्या वतीने तुम्हाला नेहमी तुम्ही सांगाल तेव्हा पाठिंबा देऊ, मदत करू हा शब्द देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्यासपीठ, प्रशासक, सरपंच, भाऊसाहेब, तसेच व्यासपीठावर बसलेले प्रमुख पाहुणे भगवान शेठ केने, एकनाथजी पाटील, श्यामजी पारधी, दिलीपजी पाटील, तुकाराम फिरगाणे, देशक साहेब, मॅडम, बालाराम कासार, सुभाष मागे,
मला वाटतं ग्रामपंचायतच्या वतीने वार्षिक उत्पन्नाच्या 15% खर्च म्हणून अनुसूचित जमातीसाठी वापरायचा असतो आणि त्यातूनच हा ब्लँकेट, भांडी आणि मला वाटतं आता काहीतरी खूप गरमीचे दिवस आहेत तर आपले वार्षिक उत्पन्न भरपूर असल्या कारणाने अजून एक फॅन दिला असता तर बरं झालं असतं नाही का. तर पुढच्या वर्षी ती सुद्धा व्यवस्था होईल आणि चांगला उपक्रम आहे. या उपक्रमासाठी आपल्या कमिटीतर्फे ग्रामपंचायततर्फे चांगला उपक्रम राबविला आहे त्यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ ज्याने हे स्वप्न सत्यसृष्टीमध्ये उतरवलं ते रयतेचे राजे, आदर्श राजे, लोककल्याणकर राजे छत्रपती शिवाजी महाराज, आदिवासी जननायक बिरसा मुंडा, ज्या महिलांना चुलीच्या पलीकडे नेऊन खऱ्या अर्थाने सरपंच पदापासून तर राष्ट्रपती पदापर्यंत ज्या माईने ज्यांच्या दिशेने पोहोचवलं त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क आणि अधिकार दिला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची उद्या जयंती साजरी होते आणि या जयंतीच्या पूर्व संध्येला म्हणजे आजच्या शुभदिनी ग्रुप ग्रामपंचायत कुकसेच्या वतीनं समाज कल्याण निधीतून अनुसूचित जाती आणि जमातीच्या लाभार्थ्यांना साहित्य वाटपाचा आजचा कार्यक्रम आहे. व्यासपीठावरून सूचना आलेली की वेळ लागली त्यामुळं उपस्थितांची नावं घेऊ नये परंतु मी सर्वांची क्षमा मागतोय. आदरणीय व्यासपीठ, आज या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत कुकसेच्या वतीनं आजचा हा कार्यक्रम संपन्न होत आहे. सन्माननीय प्रशासक, सन्माननीय प्रशासकीय समिती, आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ आपल्या सर्वांच्या सहकार्याने आजचा हा कार्यक्रम संपन्न होत आहे. खरं तर कार्यक्रमाचा हा औचित्य आहे. माझाही या गावामधला हा ग्रामसेवक अधिकारी म्हणून हजर झाल्यानंतर सागरभाऊ पहिलाच कार्यक्रम आहे. परंतु आपण सर्वांनी जर चांगलं सहकार्य केलं तर सागरभाऊ मी सांगतो की पुढील काळामध्ये आपण एक चांगलं योजनांचं शिबिर घेऊ. म्हणजे आज आपण या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य आहेत, सभापती साहेब आहेत, आपण आज या ठिकाणी 15% मधून आपण आपला जे काही प्रेमाची भेट आहे ती आपण देणार आहोत. या पलीकडं जर खऱ्या अर्थाने दुर्बल घटकातील जर लाभार्थी स्वतःच्या पायावर सक्षमपणे जर उभा राहिला तर खऱ्या अर्थाने गावाचा सर्वांगीण विकास होईल. या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदेच्या कृषी योजना असतील, महिला बालकल्याणच्या योजना असतील, मनरेगाच्या योजना असतील, स्टेटच्या कृषीच्या योजना असतील किंवा CMJPतून आता अलीकडे 35% अनुदानाच्या योजना आहेत. म्हणजे आता आपले लाभार्थी शिकलेले आहेत, महिलांसाठी 35% अनुदानाच्या योजना आहेत. ह्या योजनांचा जर आपण शिबिर घेतला तर निश्चितच आपल्या ह्या महसूल गावामध्ये प्रत्येक घरामध्ये आपल्याला एक चांगली योजना राबवता येईल. मनरेगाच्या माध्यमातून मी इथे उपस्थित लाभार्थ्यांना सांगतो की आपला जरी गोडाऊन झोन असला पण जे शेतकरी शेती करतायत तर तुम्हाला 95% सबसिडीमध्ये पॉली हाऊस आहे, तुम्हाला फलबाग लागवड सबसिडीमध्ये, 5 लाखाची वीड तुम्हाला सिंचन वीड सबसिडीमध्ये. या जर विविध योजना जर आपल्याला राबवायच्या असेल, कुक्कुटपालन शेड असेल, गोठा शेड असेल तर आपण ग्रामपंचायतीचा संपर्क साधा. ग्रामपंचायतीचे कर्मचारी आहेत, ग्रामपंचायतची जी समिती आहे, ग्रामपंचायतचे प्रशासक आहेत, मी स्वतः ग्रामसेवक आहे, आजी माझे आपले लोकप्रतिनिधी आहेत, निश्चितच तुम्हाला या ठिकाणी सहकार्य करतील. या ठिकाणी विलंब मी फार काही बोलत नाही. पुन्हा एकदा उद्या आपली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या आपण मनपूर्वक आदरपूर्वक शुभेच्छा देतोय आणि पुढील काळामध्ये आपण एक आपलं हे ग्रामपंचायत हे आपलं ऋणानुबंध एक रक्ताचं नातं जुळलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण काम करूया आणि आपल्या सर्वांचं सहकार्य मिळेल अशा अपेक्षा व्यक्त करतोय. या ठिकाणी या आयोजनामध्ये प्रशासक राजूताई, संगीताताई माने, आमची ग्रामपंचायत कमिटीचे माजी सरपंच तुकारामभाऊ फिरंगे, मागेताई आणि या ठिकाणी सर्व माझी पदाधिकारी उपस्थित आहेत. या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि कर्मचाऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी चांगले योगदान दिलं त्यांचं आभार व्यक्त करतोय. याचबरोबर इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी आहेत यांना मी विनंती करतो की आपण या वृत्तसंकलन या ठिकाणी करत जात निश्चितच आपण चांगल्या पद्धतीने ही बातमी आपण सर्वांपर्यंत पोहोचवाल आणि या ठिकाणी निवेदक सुद्धा खूप सुंदर असं निवेदन करत आहेत. सर्व ग्रामस्थांचं आभार व्यक्त करतोय. धन्यवाद.
खरं तर हा कार्यक्रम आम्ही जवळजवळ जानेवारी महिन्यामध्येच लावायचं ठरवलं होतं आणि साहित्य देखील आणून आम्ही ठेवलं. त्याच्यानंतर निमंत्रणसुद्धा ग्रामस्थांना आम्ही दिले, परंतु काही तांत्रिक अडचणी आल्यामुळं आम्ही थोडं कार्यक्रम लांबतं केलं. कोणकोणते उपक्रम तुम्ही राबवले? आता आम्ही आदिवासी 15% निधीमधून ब्लँकेट आणि हांडा कळशी वाटप केले आणि त्याच निमित्ताने नेत्र तपासणीचं शिबिर सुद्धा लावलं. अशा प्रकारे नागरिकांचा, आदिवासी बांधवांचा आपल्याला प्रतिसाद मिळाला आणि कुठून बांधव आपले आले? आता कुकसा ग्रामपंचायतमध्ये एकूण 7 गावं आहेत. उसरोली, जांभूलपाडा, त्याच्यानंतर वाकीपाडा, भावाले, कुकसा, भोईरगाव, बोरिवली असे एकूण 7 गावांची आमची आदिवासी वस्ती आहे आणि एकूणच आमचे टोटल जवळजवळ 35 आदिवासी कुटुंब आहेत. अजून आपल्या गावाकडे काय आपण योजना असणार आहे? हो, आता विकास कामांचं बोलायचं झालं तर गेल्या 5 वर्षात आम्ही भरपूर या ग्रामपंचायतच्या बॉडीने विकास कामे केली आहेत आणि यापुढेही विकास कामे होतच राहतील. आणि आता देखील संगीता राजू माने ही प्रशासक म्हणून काम करते आणि या प्रशासकाच्या कारभारामध्ये जवळजवळ माझ्या अंदाजानं आता 1.5 महिना हा चालू आहे आणि या 1.5 महिन्यामध्ये ग्रामस्थांच्या बऱ्यापैकी आम्ही समस्या सॉल्व्ह केल्यात. आजच्या कार्यक्रमाला तर खरे प्रमुख पाहुणे म्हणजे आपल्या श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक भाऊ पंडित हे येणार होते आणि तसेच ते आदिवासी आढावा समितीचे अध्यक्ष तथा मंत्री दर्जा आहे त्यांना, ते येणार होते, पण काही कारणास्तव ते आले नाही आणि त्यांच्या जाग्यावर सागर देशक ठाणे जिल्हा उपाध्यक्ष श्रमजीवी संघटनेचे यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाला आज प्राधान्य दिलं आणि सर्वांचं मी आभार व्यक्त करतो यामुळे. नमस्कार. आज कुकसे ग्रामपंचायतच्या वतीने आमच्या सन्माननीय प्रशासक संगीताताई माने, सर्व प्रशासकीय समिती सदस्य, राजू भाऊ, या ठिकाणी श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी, याचबरोबर गावातील आजी माजी सरपंच, माजी लोकप्रतिनिधी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा भव्यदिव्य कार्यक्रम आपण पाहिलेला आहे. आज जी ग्रामपंचायतचं जे उत्पन्न असतं त्याच्या 15% मधून आपण समाज कल्याण निधीच्या माध्यमातून जे वैयक्तिक लाभाच्या योजना असतात त्याचं वितरण आपण दरवर्षी करत असतोय. तर या माध्यमातून जे संसार उपयोगी ज्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये हंडा कळशीचं वितरण आणि ब्लँकेटचं वितरण आज ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून प्रशासक संगीताताई आणि आमची समिती याचबरोबर सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने निश्चितच येणाऱ्या पुढच्या काळातही चांगल्या प्रकारची योजना राबवल्या जातील, यात कुठली शंका नाही. आणि आपण सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित राहिले, आपलाही मी आमच्या ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो.